पुढचा ग्रह आहे बुध. बुध ग्रह बिघडला म्हणजे अभ्यासात मन न लागणं, केलेला अभ्यास विसरणं, अभ्यासाची इच्छाच न होणं, या सगळ्या प्रकारामध्ये बुध येतो. अति बडबड करणं, अति बडबड केली की सुद्धा समजून जा की या मुलाचा बुध बिघडलेला आहे. किंवा वाचेमध्ये दोष येणं, बोलताना अडखळणं, स्तोत्र बोलणं. हल्ली ऑटिझम नावाचा एक प्रकार मुलांमध्ये फार बघायला मिळालेला आहे. त्याला कारण थोडस मोबाईल वगैरे आहे, पण हरकत नाहीये आपण उपाय करून बघायला, कारण की फार काय तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे नाही लागणार आहेत. पण बुध बिघडला की वाणी संदर्भात, वाचा संदर्भामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतात. स्मरणशक्ती संबंधित तुम्हाला त्रास होऊ शकतात. ऐकणे, या 3 गोष्टींवरती तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील. मग हा बुध नीट करण्यासाठी गणेशाची उपासना सांगितलेली आहे. तर बुद्धिदाता आहेत गणेश आणि ते सगळ्यांना बुद्धी देणारे आहेत. त्यामुळे गणपतीची आणि सरस्वतीची उपासना तुम्ही करू शकता. सरस्वतीचा मंत्र आहे जिभेवरती ज्या वेळेला बोलण्यात प्रॉब्लेम येतो, बीजाक्षरी मंत्र आहे सरस्वतीचा, तो त्यांच्या जिभेवरती सोन्याच्या काडीनं त्यांच्या जिभेवरती तो मंत्र दररोज आईने लिहायचा आहे मुलांच्या. त्याने काय होईल, सरस्वतीचं त्यांना वरदान प्राप्त होईल, भाषा त्यांची गोड होईल, बोलणं गोड होईल. समजा एखाद्याला गायक व्हायचं असेल तर गाण्यासाठी सुद्धा हा मंत्र, बीजाक्षरी मंत्र आहे सरस्वतीचा, तो तुम्ही करू शकता. मंत्र तुम्हाला मी इकडे लिहून देते, तर तो मंत्र घ्या आणि तो मंत्र त्यांच्या जिभेवरती लिहा. त्याचप्रमाणे गणपतीची उपासना, गणपतीची उपासना म्हणली की तुम्ही वक्रतुंड महाकाय ही गणपतीची नॉर्मल प्रार्थना आहे, पण संकट नाशनम स्तोत्र हे तुम्ही त्यांना म्हणून घ्या दररोज 21 वेळा. अथर्वशीर्ष येत असेल तर फारच उत्तम, अथर्वशीर्ष सुद्धा म्हणलं तरी चालेल. त्याने त्यांच्या वाचेतला जो दोष आहे तो निघून जाईल आणि त्यांना केलेला अभ्यासही लक्षात राहील. गणपती बाप्पा त्यांना चांगली बुद्धी देते. आणि गणपतीला 21 दुर्वा, दर बुधवारी दुर्वा गणपतीला व्हायच्याच आहेत. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करून तुम्ही 21 दुर्वा गणपतीला व्हायच्या आहेत.